प्रकाश अनंत साबळकर। हांव देवळांत खजिनदार म्हणून पदाचेर आसा। म्हाका हांव देवळांत 2007 जॉइन जाला ती टील टुडे आय एम इन सेम पोस्ट, होल्डिंग सेम पोस्ट। ही जी मूर्ती आसा त्या मूर्तीचे म्हणजे कितें कशें कितें तुमी म्हणजे कशें हें केलें, कितले दीस तुमकां लागले? हे मूर्ती विशीं सांगपाची गोष्ट म्हणजे एक नवल कशी गोष्ट। आमी लास्ट इयर म्हणजे 2024 जेन्ना आमची जात्रा जाली, जात्रा जाल्या नंतर आमचे एक सगळे गेट टुगेदर म्हणजे मिटींग कशी आसता सगळ्या आमच्या मेंबर्सांची, तेन्ना ते मिटिंगेक मातशें डिसायड केलें की बाबा ही आमची चांदीची मूर्ती आसा ती आमी फुडल्या वर्सा भांगराची करची न्हू कित्याक। म्हणजे सगळे आमचे मेंबर्स ते एग्री जाले ना चल या फुडें सरुया, करुया भांगराची मूर्ती। भांगराची मूर्ती करुया म्हणून आमी फुडें सरले। हे आमच्या मेंबराच्या विचारार आमी फुडें वचूंक ना। आमी देवकृत्य म्हणजे एक प्रसाद पाखळी म्हणटाली, थंय वचून एक प्रसाद पाखळी घेतली की आमी ही मूर्ती आसा आमी वर्सान आमी चांदीची काडटा ती फुडल्या जात्रेक 2045 जात्रेक आमी गोल्ड करूंक सोदता, गोल्डाची करूंक सोदता। तेन्ना जर तुजी मान्यता आसा जाल्यार ते आमी फुडें पावल घालून ती करूंक शकता। अशा प्रमाणे आमी प्रसाद पाखळी महालक्ष्मी आमची गांवची ग्रामदेविता महालक्ष्मी ते रवळनाथ देवळान आमी प्रसाद घेतले। त्या प्रसादाचेर आमकां सांगलें की इंडिविज्युअल मनशा कडल्यान तुमकां ती मूर्ती करूंक मेळची ना। जर तर तुम्ही मूर्ती करपाची आसात सगळ्या गांवाचो पयशे कलेक्शन करा आणि ती मूर्ती करा। त्या प्रमाणे आमकां पाखळी जाल्यार त्या प्रमाणे आमी एक नोटीस काडली आणि एक एपील कशें आमी देवळान मारलें की अशें अशें आसा तेन्ना आमी ती मूर्ती आसा ती गोल्डाची करूंक सोदता। त्या एपिलाचेर म्हणजे एक जवळ जवळ एका म्हयन्यात आमकां असो प्रतिसाद आयलो की रावंड अबावट 30-35 लाख आमचे खंयच भवन आसतना कोणाच्या दारां वचनासतना देवळान लोकांनी हाडून दिली। आमकां अशें कळ्ळें की बाबा ही आमी मूर्ती करूंक शकतले। त्या जोमाचेर आमी सगळे आमचे सगळे मेंबर्सांनी आमचे महाजन देवळाचे महाजन आसा, देवळाची ऑफिस कमिटी आसा, ते सगळे एकत्र येवन आमी फुडाकार घेवन सगळे मळ्यान भोंवून प्रत्येकाच्या घरान आमी जायरात वाटली की अशें आमी करून वता। कोणाकूच बंधनकारक ना, जी तुका शक्ती आसा ते शक्ती प्रमाणे तुमी अमावंट दिवंक शकता। बंधनकारक कोणाकूच घातलें ना। आनी आमचें कंडिशन दवरलें की एक जर 11,000 तेच्या वयर जर कोण दिता जाल्यार तेजें नांव आमी देवळान डिस्प्ले करतले। हो एक आमी एक कंडिशन कशी दिली, ताका लागून आमकां प्रतिसाद बरो मेळ्ळो आणि लोकांचे खूब पयशे मेळ्ळे। आणि अशेंच आमी ती आतां करीत जवळ जवळ आमी तर आमचे ते पयशे भरलेले आसा। पूण कितें आसा आमकां थोडो आतां जे आमी कारागिराक पयशे दिल्ले आसा न्ही सगळोच आमी अमावंट आमी डिस्प्ले करूंक शकना। कारागिराची अजून ताका आमी पेमेंट करूंक ना, ताका पार्ट पेमेंट केल्लो आसा। पूण तेणी आमच्या देवस्थानच्या मार्फत तेणी ते पळोवन आमकां ती मूर्ती तेणी ऑलरेडी डिस्पॅच केली आनी वचून आमी हाडली। आणि त्या प्रमाणे आमी सांगलेले त्या प्रमाणे ह्या जात्रेक 2045 जात्रेक ती मूर्ती भांगराची मूर्ती पालखीन बसून सच्च्या प्रमाणे दर वर्षा प्रमाणे पालखीन बघून ती परत देवान येतली। किती व्हडली मूर्ती आहे ही मूर्ती आसा न्ही ती 14 इंचाची मूर्ती, 14 इंचाची मूर्ती आणि 2 इंचाचो ताका सिल्वरचो पाट। 2 इंचाचो सिल्वरचो पाट आणि 14 इंचाची मूर्ती। जय श्रीराम। हांव आशिष नागवेकर, मारुतीराय संस्थान मारुतीगड मळा पणजी ह्याचो उपखजिनदार। आज आमी हांगासर मारुतीरायाचो 14वा जत्रोत्सव हांगासर आमी साजरो करता। आणि ह्या जत्रोत्सवाक खास आकर्षण आणि खास आमचे आसा ते ह्या वर्साची आमी केल्ली सुवर्ण मारुतीरायाची मूर्ती। पहिल्यान पयली मध्ये 3 तारखेक हांगासर ह्या सुवर्ण मूर्तीचे स्वागत जालें। त्यानंतर तेची विविध विधी जावन मागीर आज जत्रोत्सवा दिसा त्या मूर्तीची आमी पालखेंतल्यान पणजी हांगासर मळ्यांतल्यान मिरवणूक काडपाची आसा। सो हो 14वा जत्रोत्सव जो आमी साजरो करता। आज सकाळच्यान हांगासर गणहोम जालो, मागीर दुपारी आरती जाली, महाआरती जाली आणि आता वेळ जाल्लो आसा जी पालखी आमची आसा, आमची सुवर्ण जी मूर्ती आसा ती आमी पालखेन दवरून आनी विठोबाच्या देवळान वचपाचें आसा आणि थंयच्यान मागीर मानसभाट पर्यंत मागीर सकाळी हांगासर परत देवळान येता। सो ह्या जत्रोत्सवाक आनीक आतां फाल्यांच्या नवो जत्रोत्सव आनीक 3 दीस आसा। त्या 3 दिसाक संध्याकाळची हांगासर रातची नाटकां जाता, कळ्ळें, दुपारची परती आरती जाता। सो 3 दीस चलता आणि समाप्ती आमची 11 तारखेक जावपाची आसा। दुपारी समाप्ती 11 तारखेक ह्या जत्रोत्सवाची जावपाची आसा। सो हांव सगळ्यां कडेन मागता की हे 4 दीस सगळ्या भक्तांनी मारुतीगड हांगासर देवळान येवन ह्या मारुतीरायाचें दर्शन घेवचें, तेचे आशिर्वाद घेवचे आणि ही जी सुवर्ण मूर्ती आसा तेचेंय दर्शन घेवचें। कारण ही सुवर्ण मूर्ती जी आसा इतली आकर्षक जाल्ली आसा की आज सगळेच लोक हांगासर ती सुवर्ण मूर्ती पळोवपाक येत आसा। फाल्यां शेनवार आसा, आमकां अशें दिसता की फाल्यां शेनवार आसल्या कारणान आनीकूय लोक हांगासर येतलो।
सो सगळ्यांकडे विनंती आसा की बऱ्या भाशेन येवन शांततेन येवन हांगासर ह्या सुवर्ण मुर्तीचें दर्शन घेवचें, मारुतीरायाचे आशिर्वाद घेवन हे जात्रेक आनीकूय खूब बऱ्या भाशेन उत्सवान ही मनोवची. जय श्रीराम.